पुण्याच्या मोशी येथे बुधवारी दुपारी 1:30 वाजता एक घटना घडली। कचऱ्याचा जो डेपो आहे त्या डेपोमध्ये असलेल्या इमारतीवरती कचरा पडला आणि अतिशय मोठी अशी दुर्घटना या ठिकाणी घडली आणि या दुर्घटनेमध्ये जवळजवळ 23 जण अडकल्याची माहिती या ठिकाणी खरं तर मिळालेली पाहायला मिळते। कारण की वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवरती अचानक या कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला आणि तब्बल 23 कर्मचारी त्याखाली गाडले गेल्याची माहिती समोर आली। या दुर्घटनेनंतर NDRF असेल, अग्निशमक दल असेल आणि इतर यंत्रणांकडून युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू करण्यात आलं। दुर्घटनेनंतर 14 जणांची सुखरूप सुटकाही त्या ठिकाणी करण्यात आली, तर दुर्दैवाने यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। या बिल्डिंगमध्ये अडकलेले 8 जणांचे मृतदेह आता सध्या बाहेर काढल्याची माहिती समोर येत आहे। मात्र एक मृतदेह अजून जो सिक्युरिटी गार्ड आहे तो ढिगाऱ्याखाली अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आता या दुर्घटनेला 75 तासहून अधिक वेळ झाला आहे, काल उलटला आहे, तरी बचाव कार्य अजूनही या ठिकाणी अविरत सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं। कारण की मलब्याखाली अडकलेला एका कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणांकडून ही खरं तर काळजीपूर्वक या ठिकाणी हा जो मलबा आहे तो हटवलेला गेलेला पाहायला मिळतोय। कारण की जो बेपत्ता कर्मचारी आहे त्याचे नातेवाईक अजूनही या ठिकाणी खरं तर घटनास्थळी ठाण मांडून आहेत, कारण आपला मुलगा, आपला भाऊ किंवा वडील सुखरूप बाहेर येतील या आशेवर त्यांची नजर सध्या आपल्याला पाहायला मिळते। कारण की गेली 4 दिवसापासून हे सुरू असलेलं रेस्क्यूचं ऑपरेशन या ठिकाणी सुरू होतं। मात्र आता 8ही मृतदेह या ठिकाणी खरं तर आढळून आलेले पाहायला मिळतात। अजून एक मृतदेह शोधण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन सुशांत राऊत, मी सुनील दिगळे, TV9 मराठी, मोशी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।